Good morning, everyone. Today we are going to learn a topic that is pollination. That is pollination and certain biotic agents which are involved in pollination. Biotic agent अबायोटिक एजंट मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. अबायोटिक एजंट्स मीन्स दॅट इज दी abiotic agent means that is water and wind. Okay. If suppose the pollination takes place with the help of water, that is hydrophily and the pollination which takes place with the help of wind, that is anemophily. ओके. तर प्लांट्समध्ये काही असे प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये काय हे या पॉलिनेशनचा प्रकार असतो. मीन्स सम प्लांट्स फेवर्स द हायड्रोफिली, दॅट इज ॲक्वॅटिक प्लांट्स, अँड सम प्लांट्स फेवर्स दी ॲनिमोफिली. म्हणजेच काही प्लांट्समध्ये काय असं ॲडॅप्टेशन आहे की त्याच्यामध्ये हायड्रोफिली हे पॉलिनेशन होतं. काही प्लांट्समध्ये असं ॲडॅप्टेशन आहे की त्यांच्यामध्ये काय ॲनिमोफिली होतं. म्हणजेच काय की त्या प्लांट्समध्ये फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे त्या फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही ॲडॅप्टेशन आहे ते ॲडॅप्टेशन पर्टिक्युलर पॉलिनेशनचा टाईप जो आहे ते फेवर करते. ठीक आहे. तर याच्यामध्ये पॉलिनेशनमध्ये लक्षात ठेवायचं की काही बायोटिक एजंट्स आहे. म्हणजेच काय की विथ द हेल्प ऑफ बायोटिक एजंट्स ऑर लिव्हिंग एजंट्स आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. आता लिव्हिंग एजंट्स किंवा बायोटिक एजंट्स जे म्हणू आपण, नाव कन्सिडर द लिव्हिंग एजंट्स. कोणते आहे लिव्हिंग एजंट्स? ओके, लिव्हिंग एजंट्स. दॅट लिव्हिंग एजंट्स मे बी दॅट इज इन्सेक्ट्स, बर्ड्स, स्नेक, ओके, बॅट. दीज आर दी लिव्हिंग एजंट्स. ठीक आहे. तर काही असे प्लॅन्ट्स जे आहेत ज्यांच्यामध्ये काय इन्सेक्ट्समुळे पॉलिनेशन होते, काही प्लांट्समध्ये बर्ड्समुळे पॉलिनेशन होते, काही प्लांट्समध्ये स्नेल आणि काही प्लांट्समध्ये बॅटमुळे काय होतं पॉलिनेशन होतं. ठीक आहे. तर डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ बायोटिक एजंट, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ लिव्हिंग एजंट, दीज पॉलिनेशन्स आर ऑफ different types. If suppose the pollination is taking place with the help of insect, then it is called as entomophily. If suppose the pollination takes place with the help of bird, then it is called as ornithophy. If pollination takes place with the help of snail, that is the type of pollination will be malacophily. If the pollination takes place with the help of bat, then it is chiropterophily. Okay. Now these are the different biotic agents, and depending upon the biotic agents there are different types of pollination: entomophily, ornithophily, malacophily and chiropterophily. Okay. Now near about 80% plants depends on the living agents for the pollination. That living agents may be moving creature. बरोबर आहे. म्हणजे 80% प्लांट्स कशावर अवलंबून असते? या लिव्हिंग एजंट्सवर किंवा बायोटिक एजंट्सवर अवलंबून असते. कशासाठी? की त्यांच्यामध्ये पॉलिनेशन व्हायचं. 80% प्लांट्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे जे एजंट्स आहे लिव्हिंग एजंट्स, ज्याला काय म्हणायचं, बर्ड, बॅट, स्नेल किंवा इन्सेक्ट, हे सगळे जे एजंट्स जे आहे हे काय करतात, दीज एजंट्स ऑर लिव्हिंग एजंट्स दे ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दे ट्रान्सफर द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँड दॅट्स वाय ड्यू टू दिस इन्सेक्ट, बर्ड, स्नेल अँड बॅट, ड्यू टू दिस लिव्हिंग एजंट इन्सेक्ट, बर्ड, स्नेल अँड बॅट्स, to transfer the pollen grains, they sustain our ecosystem.
म्हणजेच आपल्या इकोसिस्टीमला मेंटेन करण्याचं काम कोण करते, हे लिव्हिंग एजंट्स करते. आणि ॲक्च्युली काय नॅचरल रिसोर्सेस जे आहे ॲक्च्युली हे नॅचरल रिसोर्सेस आहे जे काय करते इकोसिस्टीमला किंवा प्लांट्सला काय करते, हेल्प करते. ठीक आहे, कशासाठी, पॉलिनेशनसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशनचे प्रकार आहे. आता आपण पहिलं बघू की एंटोमोफिली. एंटोमोफिली मीन्स व्हॉट, दॅट इज द पॉलिनेशन बाय insects. Okay, number one, that is pollination by insects or insect pollination by insects or insect pollination, that is entomophily. आता हा जो प्रकार आहे पॉलिनेशनचा पहिला प्रकार, ज्याच्यामध्ये काय की इन्सेक्ट्समुळे काय होते, इन्सेक्ट्स काय करते, पोलन ग्रेन्स जे आहे ते पोलन ग्रेन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करते, ट्रान्सफर करतात. ठीक आहे, तर असे प्लांट्स ज्यांच्यामध्ये काय इन्सेक्ट पॉलिनेशन होतं किंवा एंटोमोफिली होतं, तर त्या प्लांट्समध्ये स्पेशल अडॅप्टेशन्स आहे. म्हणजेच त्या प्लांट्समध्ये असणारे जे फ्लावर्स जे आहे ते फ्लावर अशा पद्धतीनं ॲडॉप्ट झालेले आहे किंवा मॉडिफाय झालेले आहे ज्याच्यामुळे काय होतं की त्या फ्लावरमध्ये काय इन्सेक्ट पॉलिनेशन होईल. ठीक आहे, तर आपण एंटोमोफिलस फ्लावर जर कन्सिडर केलं, एंटोमोफिलस फ्लावर, तर याच्यामध्ये कोणकोणते अडॅप्टेशन दिसते आपल्याला की पर्टिक्युलर एंटोमोफिलस फ्लावर जे आहे त्याच्यामध्ये कोणते स्ट्रक्चरल अडॅप्टेशन दिसते. ठीक आहे, तर जनरली हे फ्लावर्स जे आहे दिस फ्लावर्स आर लार्ज शोई म्हणजे काय की एक पर्टिक्युलर डिझाईन असते आणि शो सारखे दिसतात. ठीक आहे, शोई अँड ब्राईटली कलर्ड म्हणजे भडक कलरचे असतात, ब्राईटली कलर्ड. आता ब्राईट कलर्ड कशासाठी, ब्राईटली कलर्ड, दीज आर दी ब्राईटली कलर्ड लार्ज शोई अँड ब्राईटली कलर्ड फ्लावर्स. ठीक आहे, कशासाठी ब्राईटली कलर्ड का बरं असते, कारण काय होते की याच्यामुळे काय ब्राईट कलर्डमुळे काय दे अट्रॅक्ट दीज फ्लावर अट्रॅक्ट द इन्सेक्ट, त्याच्यामुळे काय इन्सेक्ट त्याच्याकडे काय करत होते, अट्रॅक्ट होते. अँड दिस फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर, सुगंध पण आहे यांच्यामध्ये. फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर म्हणजे काय, सुगंध, ज्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होते इन्सेक्ट. स्वीट ऑर्डर, दॅट इज द स्मेल, स्वीट ऑर्डर ऑर स्मेल. बट दे डोंट हॅव नेक्टर ग्लँड, पण याच्यामध्ये दे डोंट हॅव नेक्टर ग्लँड. दे हॅव अ नेक्टर ग्लँड. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेंट पण आहे आणि काय हनी पण आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर म्हणजे स्मेल अँड हॅव अ नेक्टर ग्लँड. नेक्टर कशासाठी, नेक्टर मीन्स दॅट इज द हनी. ठीक आहे, आणि हे हनी म्हणजे काय, फूड आहे काही इन्सेक्टसाठी. म्हणजे इन्सेक्ट कशासाठी, फ्लावरला कशासाठी व्हिजिट देते, फूडसाठी. ते ज्यूस जे फ्लावर ज्यूस काय करत आहे, फूड म्हणून काय करत आहे, यूज करत आहे. ठीक आहे, जनरली या फ्लावरमध्ये लक्षात ठेवायचं की स्टिग्मा या फ्लावरमध्ये स्टिग्मा कसा आहे, रफ अँड दॅट इज हेअर म्हणजेच मीन्स हेअरी अँड स्टिकी. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवायचं की स्टिग्मा जो असतो या फ्लावरमध्ये, स्टिग्मा कसा असतो, रफ असतो. कसा रफ कशासाठी, कलर पोलन ग्रेन त्याला काय असावे, अटॅच असावे. हेअरी स्टिग्मा असतो आणि स्टिकी म्हणजे काय, ज्याच्यामुळे पोलन ग्रेन स्टिग्माला काय होतील, चिकटतील. ठीक आहे, तर स्टिग्मा इज रफ, हेअरी अँड स्टिकी मीन्स त्याच्यामध्ये काय असते, म्युसिलेज असते. काय असते, म्युसिलेजमुळे काय होते, पोलन ग्रेन्स काय होते, स्टिग्माला काय होते, स्टिक. ठीक आहे, पोलन ग्रेन्स जो आहे, पोलन ग्रेन्स जर लक्षात घेतलं तर आपण पोलन ग्रेन्स यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स स्पाइनी पोलन ग्रेन्स असते. स्पाइनी मीन्स पोलन ग्रेन्स हॅव्हिंग दी स्पाइन्स. ठीक आहे, स्पाइनी पोलन ग्रेन अँड सराउंडेड बाय दिस स्पाइनी पोलन ग्रेन, surrounded by a sticky yellow substance called as pollen kit. आता याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स जे आहे ते स्पाइनी असल्यामुळे काय होते, स्टिग्माला ते इझिली अटॅच होते. पोलन ग्रेनच्या भोवती एक स्टिकी सबस्टन्स असते, येलो सबस्टन्स, ज्याला काय म्हणायचं, पोलन किट म्हणायचं. ठीक आहे,
आता हे झालं, हे म्हणजेच फ्लावरमधले काय झाले ॲडॉप्टेशन. म्हणजे एंटोमोफिलस फ्लावर जर आपण कन्सिडर केलं तर या एंटोमोफिलस फ्लावरमध्ये लक्षात ठेवायचं की फ्लावर कसं असते, फ्लावर लार्ज मोठा असते, शोसारखा, ब्राईटली कलर कसं ब्राईट, त्याच्यामुळे काय होतं इन्सेक्ट्स काय होते अट्रॅक्ट होते. फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर मीन्स सेंट आहे त्याच्यावर त्याला, आणि काय नेक्टर ग्लँड असते. नेक्टर ग्लँड म्हणजे काय, त्या फ्लावरमधून ज्यूस निघते जे फूड म्हणून यूज केलं जातं कोणासाठी, इन्सेक्टसाठी. ठीक आहे. फ्लावरमध्ये स्टिग्मा कसा आहे, रफ, हेअरी, स्टिकी. आता पोलन ग्रेन्स जे आहे, पोलन ग्रेन्स कसे आहे, स्पायनी आहे, आणि स्पायनी पोलन ग्रेन या रफ स्टिग्माला काय होईल अटॅच होईल, किंवा हेअरी असेल तर त्याला अटॅच होईल. आणि हे स्पायनी पोलन ग्रेन म्युसिलेजमुळे स्टिग्माला काय व्यवस्थित काय होतं अटॅच होतं. ठीक आहे. आणि या पोलन ग्रेनच्या भोवती लक्षात ठेवायचं की एक स्टिकी सबस्टन्स असतो ज्याला काय म्हणायचं, एलो सबस्टन्स, दॅट इज द पोलन किट. ठीक आहे. काही आता याच्यामध्ये काही असे प्लांट्स आहे ज्याच्यामध्ये काय लिव्हर मेकॅनिझम दिसतं. काय दिसतंय, लिव्हर मेकॅनिझम. म्हणजे काय, सम प्लांट हॅव अ स्पेशल ॲडॉप्टेशन फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर्स. ठीक आहे. तर जसं साल्वियाचं जर एक्झाम्पल घेतलं, समजा साल्विया, सपोज साल्वियाचं फ्लॉवर बघितलं असेल तुम्ही, अशा पद्धतीचं फ्लॉवर असते. ओके. आणि याच्यामध्ये साल्वियामध्ये फ्लावर ऑफ साल्विया. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे काय स्टेमन्स असते, एक फर्टाईल स्टेमन असतो आणि एक स्टराईल स्टेमन असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, या साल्वियामध्ये एक वरच्या बाजूला जो स्टेमन असतो तो दॅट इज द फर्टाईल, आणि खालच्या बाजूला जो स्टेमन असतो तो स्टराईल. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये या साल्वियामध्ये जेव्हा काय होतं की जेव्हा एखादा इन्सेक्ट जो आहे तो इन्सेक्ट काय करतो, इन्सेक्ट जो आहे तो व्हिजिट करतो. दिस इज द इन्सेक्ट. ओके. ठीक. दिस इज द इन्सेक्ट दॅट इज एंटर्ड इनसाइड द फ्लावर. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये हा जो इन्सेक्ट आहे हा आल्यानंतर काय होतं की फर्टाईल अँथर जो आहे, या फर्टाईल अँथरचे पोलन ग्रेन्स जे आहे काय याच्या बॉडीवर काय होते, असे स्टिक होते. ठीक आहे. स्टिक होते. हा स्टराईल अँथर काय होतो की स्टराईल अँथर काय खालच्या बाजूला पायाच्या खाली हा दबून जातो. ठीक आहे. या इन्सेक्टच्या पायाच्या खाली हा दबून जातो, आणि वर जो फर्टाईल अँथर जो असतो तो काय करतो, पोलन ग्रेन डस्ट करतो बॉडीवर. कशाच्या, इन्सेक्टच्या बॉडीवर. हा इन्सेक्ट जेव्हा दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट करेल तेव्हा काय, या फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मॅटिक सरफेसवर काय करेल, ते डिपॉझिट करेल. ठीक आहे. तर हे जे आहे अशा प्रकारचं म्हणजे फ्लावर मॉडिफाईड झालेल्या इन्सेक्टसाठी बघा, वरचा जो करोला जो आहे हा मोठा आहे, खालचा छोटा आहे, आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला काय स्टराईल अँथर आहे, वरच्या बाजूला फर्टाईल अँथर आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा इन्सेक्ट एंटर होते त्याच्यामध्ये तेव्हा काय होतं की स्टराईल अँथरच्या वर बसतो इन्सेक्ट, आणि वरचा जो अँथर आहे तो काय होतं, पोलन ग्रेन्स काय करतो, डस्ट करतो. कशावर, इन्सेक्टवर. ठीक आहे. तर हा जे आहे हे ॲक्च्युली ह्या साल्वियाचा फ्लॉवर आहे. याला म्हणायचं लिव्हर मेकॅनिझम ऑफ साल्विया. याला काय म्हणायचं, लिव्हर मेकॅनिझम ऑफ साल्विया. दिस इज दी लिव्हर मेकॅनिझम ऑफ साल्विया. ओके. ठीक आहे. नंतर दुसरा प्रकार जो आहे पॉलिनेशन बाय बर्ड. एक्स्ट्रा डाऊन. दुसरं पॉलिनेशन बाय बर्ड्स. ठीक आहे. पॉलिनेशन बाय बर्ड्स म्हणजे त्याला काय म्हणायचं, दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज ऑर्निथोफिली. ठीक आहे. आणि ज्या प्लांटला मध्ये बर्ड पॉलिनेशन होतं त्या प्लांटला म्हणायचं ऑर्निथोफिलस प्लांट. आणि त्या फ्लॉवरला म्हणायचं ऑर्निथोफिलस फ्लॉवर, ज्याच्यामध्ये बर्ड पॉलिनेशन. ऑर्निथोफिलस फ्लॉवर. ठीक आहे. तर हा ऑर्निथोफिलस फ्लॉवर जो आहे तो ऑर्निथोफिलस फ्लॉवर काय स्पेशलाइज्ड आहे, आणि त्या पद्धतीने काय तो तयार झालेला आहे. ठीक आहे. तर ऑर्निथोफिलस फ्लॉवर आता लक्षात ठेवायचं का, ऑर्निथोफिलस फ्लॉवर जो आहे ठीक आहे, ऑर्निथोफिलस फ्लॉवर जो आहे तो कसा असतो, तो लार्ज
ब्राईटली कलर्ड, शोई, त्याच्यामध्ये करोला जो आहे तो ट्युब्युलर आहे. म्हणजेच काय, असा फनेल शेप्ड करोला असतो. आता लक्षात ठेवायचं, समजा हा फ्लावर आहे, मोठे ट्युब्युलर करोला आहे याच्यामध्ये. ओके. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ओके, ट्युब्युलर करोला ब्राईटली कलर्ड. दिस इज दी फ्लावर ब्राईटली कलर्ड. ठीक. आणि या फ्लावरमधून काय करते, बर्ड्स जे आहे, दॅट इज दी पॉलिनेशन बाय बर्ड्स. ओके. तर याच्यामध्ये बर्ड्स जे आहे ते बर्ड्स काय करते, बर्ड्स याला व्हिजिट करते. ओके. आता याच्यामध्ये आणि व्हिजिट करत असताना लक्षात ठेवायचं की असे बर्ड्स जे काय स्मॉल इन साईज आहे आणि काय स्मॉल इन साईज आहे आणि काय त्यांची बीक जी आहे ती मोठी आहे. ओके. These are the okay. This is the bird, and this bird is sipping, that is honey from this flower. ठीक आहे. तर हा फ्लावर जो आहे, this flower is called as ऑर्निथोफिलस फ्लावर. काय म्हणायचं त्याला, ऑर्निथोफिलस फ्लावर. ठीक आहे. तर ऑर्निथोफिलस फ्लावरचे अडॅप्टेशन, कारण काय हा फ्लावर जो आहे हा बर्ड पॉलिनेशन फेवर करतो. जनरली ऑर्निथोफिलस फ्लावर जे आहे हे कसे असतात, दीज आर युजली लार्ज अँड ब्राईटली कलर्ड. फ्लावर्स आर लार्ज अँड ब्राईटली कलर्ड. कसे फ्लावर्स, लार्ज अँड ब्राईटली कलर्ड. ओके. अँड दे हॅव ट्युब्युलर और फनेल शेप्ड करोला. करोला कसं आहे, ट्युब्युलर अँड फनेल शेप्ड. ओके. दे सिक्रेट्स नेक्टर. ठीक आहे. म्हणजे त्याच्यापासून काय फ्लावरमधनं ज्यूस निघते किंवा नेक्टर निघते, ज्याला आपण काय म्हणू, हनी म्हणू. बट दे हॅव नो फ्रेग्रन्स. पण याला काय म्हणायचं, फ्रेग्रन्स, कोणत्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नसतो किंवा सुगंध नसतो. कारण कसं की बर्डला फ्रेग्रन्सशी काही घेणं देणं नाही. कारण बिकॉज birds have poor sense of smell. Birds have poor sense of smell. ओके. पुअर सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे. नंतर याच्यानंतर काय की पोलन ग्रेन्स जे असते ते पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड स्टिकी. पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड स्टिकी. पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड स्टिकी. ठीक आहे. तर हे जे आहे या फ्लावरमध्ये जनरली ऑर्निथो फ्लावर्स जे आहे, या ऑर्निथो फ्लावर्समधले हे काय स्पेशल अडॅप्टेशन्स आहे की फ्लावर कसे असेल, असे ट्युब्युलर असेल, करोला मोठे असेल, ब्राईटली कलर्ड असेल. ठीक आहे. ट्युब्युलर अँड फनल शेप्ड करोला. दे सिक्रेट्स नेक्टर. ठीक आहे. तर यांच्यामध्ये नेक्टर आहे, बरोबर आहे. नेक्टर आहे म्हणजे काय, या फ्लावरचं ज्यूस आहे त्याच्यासाठी सिप करण्यासाठी काय बर्ड्स येत आहे. ठीक आहे. दे सिक्रेट्स नेक्टर. नो फ्रेग्रन्स. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो. हे ब्राईटली कलर्ड असतात आणि काही फ्रेग्रन्स किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा वास नसतो. ठीक आहे. बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे. आणि पोलन ग्रेन्स जे असते, पोलन ग्रेन्स कसे स्पायनी आणि स्टिकी असते. स्टिकी म्हणजे त्याच्यामध्ये चिकट द्रव्य असतो. ठीक आहे. हां. आता लक्षात ठेवायचं की जवळपास हे जे कोणते बर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये काय की हे पॉलिनेशन होतं. ठीक आहे. तर बर्ड्सचं जर लक्षात घेतलं तर याच्यामध्ये जे सनबर्ड आहे, सनबर्ड. ठीक आहे. विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑर्निथोफिलिस. सनबर्ड, हमिंग बर्ड आहे दुसरं, हमिंग बर्ड. पुन्हा बुलबुल आहे, बुलबुल आणि क्रो. हे जे बर्ड्स आहे हे या बर्ड्समुळे काय बर्ड्स पॉलिनेशन होतं आहे. म्हणजेच हे बर्ड्स जे आहे काय करते, पॉलिनेशनमध्ये काय करते, मदत करते. ठीक आहे. तर हे बर्ड्स, फक्त बर्ड्स कसे असते, हे बर्ड जे आहे हे बर्ड्स कसे असते, दे आर स्मॉल इन साईज.
स्मॉल इन साइज अँड हॅव्हिंग लॉंग बिक. ठीक आहे, म्हणजे फनेल शेप करोलामध्ये बिक काय गेल्यानंतर त्याच्यामध्ये सिप करण्यासाठी एक स्ट्रॉ सारखं काम करते यांची बिक. आणि जनरली हे बर्ड्स कसे असतात, स्मॉल इन साइज. ठीक आहे, तर ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं की तिसरा प्रकार जो आहे हा झाला, पहिला प्रकार म्हणजे काय, ज्याला काय म्हणायचं, इन्सेक्ट पॉलिनेशन, एंटोमोफिली, इन्सेक्ट्समुळे होते. दुसरा ऑर्निथोफिली, जे बर्ड्समुळे होत आहे. ठीक आहे, आणि तिसरा जो आहे, तिसरा प्रकार, दॅट इज पॉलिनेशन बाय बॅट. थर्ड टाइप इज पॉलिनेशन बाय बॅट. पॉलिनेशन बाय बॅट. ठीक आहे, पॉलिनेशन बॅटमुळे काही प्लांट्समध्ये बॅटमुळे पॉलिनेशन होतं, ज्याला म्हणायचं, त्या पॉलिनेशनच्या प्रकाराला म्हणायचं चिरोप्टेरोफिली. टेरोफिली, दे आर कॉल्ड ॲज, दॅट टाईप इज कॉल्ड ॲज चिरोप्टेरोफिली. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं की बॅट, तुम्हाला माहिती आहे, वटवाघूळ, दॅट बॅट कॅन ट्रान्सफर द पोलन ग्रेन ओव्हर लॉंग डिस्टन्स. बरोबर आहे, म्हणजे खूप दूरपर्यंत पोलन ग्रेन्स काय करतो, ट्रान्सफर करतो, कारण तो एका ठिकाणावरून समटाईम दॅट ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स फॉर सेव्हरल किलोमीटर्स. काही किलोमीटर्सपर्यंत तो काय करतो, पोलन ग्रेन्स काय करतो, ट्रान्सफर करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये चरोप्टर म्हणजेच काय की असे फ्लावर्स, असे काही प्लांट्स ज्याच्यामध्ये फ्लावर्स आहे, ज्याला काय म्हणायचं, कायरोप्टेरोफिलस फ्लावर्स. कायरोप्टेरोफिलस फ्लावर, फिलस फ्लावर. या फ्लावरमध्ये बॅटचं म्हणजेच काय, बॅट काय करतो, पॉलिनेशन करतो. ठीक आहे, तर या फ्लावरमध्ये काय लक्षात ठेवायचं की हे फ्लावर जे आहे डल कलरचे असते. म्हणजे काय, दे हॅव डल कलर. दे हॅव डल कलर. ठीक आहे, बट दे हॅव स्ट्रॉंग ऑर्डर. डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. स्ट्रॉंग फ्रेग्रन्स ऑर ऑर्डर. म्हणजेच या फ्लावरचा वास जो आहे तो उग्र असतो. कसा असतो, उग्र वास असतो. स्ट्रॉंग ऑर्डर असते किंवा स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असते, ज्याच्यामुळे काय होतं आहे की या फ्रेग्रन्समुळे काय होतं की वटवाघूळ जे आहे किंवा ज्याला बॅट म्हणू हवे, त्याची की जे पॉवर जे आहे, स्मेलिंग पॉवर जे आहे ते जास्त आहे. नाही का, आणि त्याच्यामुळे काय की जनरली हे जे फ्लावर्स असते किंवा या फ्लावर्समध्ये फ्रूट पण असते, तर ते काय की ज्या फ्लावरचं स्मेल जो आहे तो स्ट्रॉंग असेल किंवा फ्रूटचा स्मेल जो आहे, काही फ्रुगीवरच पण आहे बॅट्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये फ्लावरचा स्ट्रॉंग फ्रेग्रन्समुळे त्या काय वटवाघूळ काय होते, अट्रॅक्ट होते. आणि काही फ्लावर जे आहे ते खाते पण, फ्रूट्स पण खाते, आणि त्याच्यामुळे काय की या फ्लावरमध्ये पॉलिनेशन होते. ठीक आहे, पण फ्लावर जनरली कसे असते, ते डल कलर असते, आणि फ्लावरमध्ये काय स्ट्रॉंग जे आहे हे असतो, काय म्हणते त्याला, काय म्हणायचं, म्हणजे या फ्लावरला उग्र वास असतो. ठीक आहे, अँड दिस फ्लावर सिक्रीट ॲबंडंट नेक्टर. दिस फ्लावर सिक्रीट्स ॲबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणात, ॲबंडंट नेक्टर. And second, next one, that is they produce edible pollen grain. Produce edible pollen grain. म्हणजेच पोलन ग्रेन्स काय, म्हणजेच हे बॅट जे आहे या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन्स काय करते, खाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतले, काही प्लांट्स असे प्लांट्स ज्याच्यामध्ये काय हे पॉलिनेशन होतं, तर लक्षात ठेवायचं. पहिला आहे अँथोसेफॅलस. ठीक आहे, ज्याचं नाव आहे, ज्याला म्हणतात कडंब ट्री. ओके, दुसरं जे आहे ॲडन्सोनिया बाओबॉब ट्री. ठीक आहे, यामध्ये बॅट पॉलिनेशन होतं. आणि तिसरं आहे कायगेलिया. आणि या कायगेलियाचं दुसरं सॉसेज ट्री म्हणते, याला काय म्हणते, त्याला सॉसेज ट्री. ओके, या तीन म्हणजेच काय की बायोटिक एजंटमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे एजंट्स जे आहे इन्सेक्ट, बर्ड्स आणि बॅट असे 3 प्रकारचे बायोटिक एजंट आपण बघितलेले आहे आणि त्यांच्यामुळे होणारे जे पॉलिनेशन म्हणजे 3 प्रकारचं आपण पॉलिनेशन बघितलेलं आहे याच्यामध्ये. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, पॉलिनेशन बाय बर्ड अँड पॉलिनेशन बाय बॅट. ओके होईल. आता याच्यानंतरचा आपण जे टॉपिक घेणार आहोत ज्याचं नाव आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस विल टेक next time. Okay, thank you. Having good day. Have a good day.